हिंदुस्थानचे हिंदू सम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती महानेते शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा बुलंद आवाज अखंड महाराष्ट्राच्या भाग्यविधाता महाराष्ट्राच्या समाज शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कष्टकऱ्यांच्या कैवारी मराठी विरोधात शिवसैनिकांचे दैवत शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांचा हिंदुस्थानाचे तमाम युवकांचे प्रेरणास्थान मराठी तरुणांचा मानबिंदू युवा हृदय सम्राट युवा सेना प्रमुख युवराज आदित्यसाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज कोणाचा माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि माता ज्या माझ्या प्रचार सभा सुरू आहेत त्यानिमित्ताने मुंबईमध्ये उठलेले भगवं वादळ जे काही मी अनुभवत आहे ते पाहिल्यानंतर मला तर खात्री पटलेलीच आहे की 24 फेब्रुवारी सर्व वर्तमानपत्रामध्ये एकच पथड्या येणार मुंबई महापालिकेवरती पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात जाणार सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा या निमित्ताने एक गोष्ट आणखी माझ्या लक्षात आले की तमाम शिवसैनिक जुना असो नवा असो हा मैदानामध्ये उतरलेला आहे आणि ज्या ज्या वेळेला शिवसैनिक एकवटतो त्या त्या वेळेला समोरचा जो कोणी असतो त्याला भूमिकापाठ करतो. राहुलने खूप चांगलं काय काय सांगितलेलं आहे कारण त्याची गरज आहे. अनेकदा असं होतं की आपल्याकडे काही मुद्दे नसले की समोरच्यावरती आरोप करणं याच्यामध्ये काही लोक धन्य समजतात. गेल्या काही दिवसातल्या त्यांच्याही सभा मी पाहतोय फोटो पाहतोय आणि त्यांच्या नेत्यांना प्रश्न पडलाय की गर्दी कुठे. त्यांची लोक सांगतात गर्दी आहे ना गर्दी कुठे गर्दी आहे ना गर्दी कुठे पुन्हा विचारल्यानंतर अहो तुम्हाला कळत नाहीये गर्दी आहे पण ती पारदर्शक आहे. त्याच्यामुळे रिकाम्या खुर्च्या दिसतात त्याच्यावरती बसलेली माणसं दिसत नाही अशी पारदर्शक गर्दी आहे त्यांच्या सर्वांना आणि आमच्याकडे गच्च भरलेली गर्दी असते इकडे खुर्च्याच दिसत नाही. हा एवढा मोठा फरक पाहिल्यानंतर धाबे तर जण आणणारच परिवर्तन तर होणारच धाबे तर जण आणणारच आणि जण आणलेले आहे. आज या विभागामध्ये आलेलो आहे मला माहिती आहे की मुंबईमध्ये बराचसा असा विभाग आजही आहे की ते झोपडपट्टीवासी राहतात त्यांचे अडकलेले प्रकल्प आहेत त्यांना फसवणारी माणसं आज सुद्धा मोठ्या मानाने मिळवतात. पण पहिल्या प्रथमी इथल्या तमाम लोकांना मी वचन देतोय आश्वासन नाही आश्वासन द्यायला आपल्याला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं द्यायचं ते वचन आणि नेहमी मला त्यांचे ते शब्द आठवतात की उद्धव लक्षात ठेव कधीही शब्द देताना विचार कर एकदा नाही दोनदा नाही 10 वेळा कर आणि जर तुला वाटतं की जमणार नाही झेपणार नाही ते शब्द देऊ नकोस पण एकदा जर का शब्द दिलास तर वाटेल ती किंमत शब्द खाली करू द्यायचा नाही. आणि त्याचप्रमाणे मी त्याच एका संसाराला जागून तुम्हाला शब्द देतोय की तुम्हाला आजपर्यंत किंवा तुम्हालाच नाही या विभागातल्या गोरगरिबांना एसआरए असेल आणखी कोणता प्रकल्प असेल त्या निमित्ताने जे नाडणारे आहेत महापालिका निवडणूक एक निमित्त आहे ती तर जिंकणारच आहोत पण ही निवडणूक एकदा जिंकली तर त्याच्यानंतर त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमची घरं मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी तुम्हाला देतो. कारण नाहीतर या सभा आणि काही अर्थ नाही. प्रत्येक सभेमध्ये मी जे काही सांगतो की निवडणुका आल्यानंतर जे पुढारी येतात त्या पुढाऱ्यांमधला मी नाही. मी अस्सल मुंबईकर आहे माझा जन्म मुंबईत झालेला आहे
आणि माझ्या मुंबईबद्दल मला नितांत प्रेम आणि नितांत आदर आहे आणि तिची कोणी अवहेलना केली, मुंबईची माझ्या जसं कोणी आबरू काढण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला मी त्या जागेवर ठेवणार नाही, अजिबात ठेवणार नाही. आणि त्याच्याकरता मुंबई तोडण्याचं डाव असायला पाहिजे अशातला काय भाग नाही. ज्या काही मुलाखती मी गेले काही दिवस देतोय, प्रत्येक वेळेला मुंबई महापालिकेची निवडणूक आल्यानंतर मुंबई तोडण्याचा याच्यात काही डाव आहे का म्हटलं, हा डाव कोणी स्वप्नात जरी विचार करेल तर त्याच्या स्वप्नात जाऊन आम्ही त्याच्या नरडीचा व्होट घेऊ एवढे शिवसेनेचे वाद समर्थ आहे. त्याच्यामुळे मुंबई तोडण्याचं वगैरे काय त्याची मला काही भीती नाही, कारण की तशी स्वप्न पाहण्याची हिंमतच कोणी करू शकत नाही. एक गोष्ट नक्की की आपल्या हुतात्मा स्मारकाची इथे जाऊन भाजपवाल्यांनी काही नौटंकी केली, ती नौटंकी सुद्धा आता काही चालणार नाही. कारण आजपर्यंत तुम्ही कधी त्या हुतात्मा स्मारकात गेला नाही. एक मे म्हटल्यानंतर जायचं आणि आपलं बडे जाऊन नुसतं पुष्पचक्र वाहून यायचं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी कोणी काय काय केलं याची जर का माहिती विचारली तर तोंडाला फेस येईल. माहिती काही नाहीये, पण आहे ना स्मारक, जाऊन चक्र वाहून येईल. कोणती तारीख? 1 मे. चला जा. आणखीन कोणत्या तारखेला कुठे जाऊन चक्र व्हायचं हे त्यांच्या कार्यक्रमात असतं. हुतात्मा स्मारकाच्या इथे जाऊन पारदर्शकतेची शपथ घेतली. कसली पारदर्शकता डोंगराची? तिथे जाऊन जर तुमची हिंमत असेल, मी आव्हान त्याने दिलेलं आहे, त्याच्यावरती बोलत नाही कोणी. खोटं नाटक जे काय बोलताय, बडबड करायची, पण मी जे त्यांना आव्हान दिले की तुमच्यात जर का हिंमत असेल तर मी येतो, तमाम शिवसैनिक येतील आणि हुतात्मा चौकात जाऊन आपण शपथ घेऊया की आमच्या जीवात जीव असेपर्यंत मुंबई तर सोडाच, पण महाराष्ट्राचा एकही इंच तुकडा आम्ही तुटू देणार नाही. ना विदर्भ, ना मुंबई, ना आणखी लोकांना कोणता. ही शपथ घ्या. आम्ही तर ती शपथ घेतलेलीच आहे. त्याच्यावरती बोलायचं नाही. पण मग मुंबईकरांना कसं फसवता येईल? त्याला हुतात्मा स्मारकाची. पुणेकरांना कसं फसवता येईल? सिंहगडावर जाऊ. आणखीन कुठे म्हणजे काय तुम्ही काही ट्रिप करताय, सहल करता, सिंहगडावरती सहल काय करूया? नाही, सहल काढूया, पण नुसती सहल म्हणतात तर लोक जोडे मारतील, म्हणून शक्यतो नाटक करून येऊया. अशी सगळी नाटकी कंपनी, नाटक करणारी कंपनी आपल्यावरती आरोप करताय. माझं तर आव्हानच आहे. आता राहुलने जे काही कामं सांगितली, तुम्हाला काय काय कामं केली, ती कामं आम्ही वाचतो आणि भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कोणत्याही पक्षाची ती लायकी नाही, कारण कोणीच तसं मुंबईसाठी गेल्या 20 वर्षात काही केलेलं नाही. जर का महापालिकेची निवडणूक असेल तुम्ही कामावरती बोला, आरोप नंतर करू. आरोपाशिवाय जातंय काय तुम्हाला करायला? पण तुम्ही आमच्यावरती आरोप करायचे, आम्ही तुमच्यावरती आरोप करायचे, त्यातनं या जनतेला काय मिळणार आहे? काय मिळणार आहे तुम्हाला? मी त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करेन, त्यांनी आमच्यावरती करायचे. तुम्ही म्हणाल ते तुमचं तुम्ही काय ते लप लागू तुम्हाला, आम्ही तुम्हाला मतं का देऊ ते सांगा ना. ज्या काही योजना, जी काही कामं गेल्या 5 वर्षात नव्हे गेल्या 20 वर्षामध्ये शिवसेनेने या मुंबईकरांसाठी केले, तसं एक तरी काम भारतीय जनता पक्षाने मुंबईसाठी केले का याचं पहिलं उत्तर द्या आणि मग मुंबईवरती मग आमच्यावरती टीका करा. कामं काही केलेली नाहीये. म्हणजे बोलायला ठीक आहे की चिखलामध्येच कमळ फुटतं, मग आमच्यावरती कमळ फेका ना, चिखलं कशाला फेकताय? कारण कमळ नाहीच आहे, दाखवण्यासारखं काही, नुसता मळ आहे. कमळ कुठे? मनामध्ये सुद्धा मळ आहे. आमच्याकडे तळमळ आहे, तुमच्याकडे नुसता मळ आहे. आम्ही तळमळीने काम करतो. इथे सुद्धा काही गरीब जनता आलेली आहे. जो वचननामा मी तुमच्या समोर ठेवलेला आहे त्यातली काही कलम किंवा त्यातली काही गोष्ट ती पोहोचलेत का तुमच्यापर्यंत? जे मी तुम्हाला वचन दिलेलं आहे की 500 फुटाच्या घरात राहणारा जो मुंबईकर आहे त्या तमाम मुंबईकरांना मी मुंबई महापालिका जिंकल्यानंतर मालमत्ता कर पूर्णपणे रद्द करणार आहे. पूर्णपणे मालमत्ता कर रद्द. त्याच्यानंतर तमाम मुंबईकरांसाठी शिवसेना प्रमुखांच्या नावाने मी आरोग्य कवच ही योजना आणणार आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे उपचार आणि आरोग्य सेवा ही सुद्धा मोफत करणार आहे सगळ्या मुंबईकरांसाठी. शालेय विद्यार्थ्यांसाठी, गणवेशातील विद्यार्थ्यांना बीएसटीचा प्रवास मी मोफत करणार आहे. या अशा काहीतरी गोष्टी सांगा ना की ज्यातनं मुंबईकर सुखावे. पण आम्ही काय करणार? शिवस्मारक करा, ते करायलाच पाहिजे. पण शिवस्मारक करणं हे महापालिकेचं काम नाही, हे सरकारचं काम आहे. ज्या वेळेला शिवसेनेने वचननामा
तुमच्या चरणी अर्पण केला 23 जानेवारीला. कारण 23 जानेवारी हा आमच्यासाठी खूप मोठा दिवस, शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस. 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी या 23 जानेवारीला आपण शिवबंधन बांधलं आणि एक वचनबद्ध झालो. आणि त्याच 23 जानेवारीला यावर्षी मुंबई महापालिकेच्या निमित्ताने मी मुंबईकरांसाठी वचननामा प्रकाशित केला. ही आम्हाला वचनबद्धता एवढी पुरे. शिवसेना प्रमुख हे आमची विश्वासार्हता आहे. तुमच्याकडे कोणी विश्वासार्ह चेहराच नाही. जसं आम्ही शिवसेना प्रमुखांचा चेहरा घेऊन लोकांसमोर जाते जाणारच, कारण ते आमचं दैवत आहे. आणि वचननामा प्रकाशित केल्यानंतर त्यांनी सांगितलं की शिवसेना म्हणे शिवसेना प्रमुखांचं स्मारक विसरलं नाही. शिवसेनेचा विधानसभेचा जर का वचननामा पाहिला तर त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचा उल्लेख आहे. कारण ते काम सरकार करते, महापालिकेचं ते काम नाही. बरं तुम्ही करताय ना, शिवस्मारक करतायत, बाबासाहेबांचं स्मारक करतायत, कधी करणार? आजपर्यंत ज्या ज्या काही तुम्ही गोष्टी केल्या, भूमिपूजन केली, जलपूजन केली, सगळीच्या सगळी कामं अडकलेली. बाबासाहेबांचं जे स्मारक उभारणार आहे, मला माहिती नाही किती जणांना ते पाहिलेलं आहे, चतुर्चित्र पाहिलेलं आहे. पण पंतप्रधानांना बोलवलं, भूमिपूजन केलं, 1 वर्ष होऊन गेलं, अजूनही टेंडर निघालेलं नाही, वर्क ऑर्डरचा तर पत्ताच नाही. शिवस्मारकाच्या बाबतीत तेच, मेट्रोच्या बाबतीत तेच. बरं मेट्रोचं बटन दाबलं खरं, मी होतो, मला काय नायलच झालं. शिवाजी महाराजांचं स्मारक म्हटल्यानंतर मनाच्या विरुद्ध मला जावं लागलं कार्यक्रमाला. नाहीतर पंतप्रधानांच्या व्यासपीठावरती जायची माझी अजिबात इच्छा नव्हती या पंतप्रधानांच्या, आणि मी गेलोही नसतो. पण शिवराय म्हटल्यानंतर मी अशा कोणत्याही गोष्टीला शिवरायाचा विरोध करू शकतच नाही, करणारच नाही. मग तिथे नाईलाज म्हणून मला व्यासपीठावरती जावं लागलं. पण आओ क्या होता है मित्रों, मैंने बहुत सारे बटन दबाए आणि आज जेवढी बटन दाबली तेवढी म्हणजे मी तुमच्यासाठी एक योजना घेऊन आलेलो आहे. 1,06,000 कोटीच्या योजना आज मी तुम्हाला दिलेल्या आहे. त्या उत्तर करता आमच्यावर इतर वेळेला तुम्ही बटन दाबायला तुम्ही येत नाही, दिसतच नाही. पण नको त्यावेळेला बरोबर तुम्हाला कळा फिरवता येतं आणि बटन दाबते. जी माझी मुंबई म्हणजे हाच माझा कष्टकरी मुंबईकर आजच्या तारखेला 2 लाख कोटी रुपये विविध कराच्या रूपाने केंद्र सरकारला देतो दरवर्षी. आणि तुम्ही कधीतरी येणार आणि आम्हाला खापा मारून जाणार 1 लाख कोटी रुपयाच्या आम्ही योजना दिल्या. बोलून गेले, पण कोर्टाने आता स्टे दिला. जे आमच्या नावाने बोलत होते, म्हणजे मी सध्या बघतोय की जे शिवसेना प्रमुख त्यांनी सांगायचे ना की जगदंबा आपल्या मागे किती उभी आहे, त्याचं ते हा एक साक्षात्कार आहे. जे जे आरोप त्यांनी आपल्यावरती केले, पारदर्शकता हा शब्द त्यांचा आहे, आपला नाही. मुंबई महापालिकेच्या कारभारात आम्ही पारदर्शकता आणू हे बोलायला आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्यांच्या टायटलची 10 तो अहवाल आपल्याला एकच गाठ पडली. मी काय करू शकतो? आणि त्या अहवालामध्ये चक्क म्हटलेलं आहे की पारदर्शकता या बाबतीमध्ये पूर्ण देशात मुंबई महापालिका ही क्रमांक 1 आहे कारभाराचा पारदर्शकता. त्याच्यानंतर त्यांनी जी तुलना केली की मुंबईत त्यांनी पटना केलेलं आहे. हे बोलल्यानंतर म्हणजे मला असं वाटतं की सगळेजण थांबलेत की थांबा तुमच्यावर आरोप केले, तुम्ही आता उत्तर देऊ, आम्हीच उत्तर देतो, आम्ही सगळ्यात उत्तर. हे ते बोलले परवा. आणि काल गुजरात हायकोर्टाने गुजरात सरकारच्या डोक्यावरती हातोडा मारलाय की जिथे भाजपचं सरकार आहे त्या गुजरातची परिस्थिती उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षाही वाईट आहे बोलले. मग त्याच्यानंतर ते म्हणाले की मुंबईमध्ये रस्त्याच्या कामामध्ये घोटाळा झालेला आहे, नाले सफाईच्या कामात घोटाळा झालेला आहे. मी काय बोलणार तेवढ्या त्यांची गोपाल शेट्टी बोलले. थांबा उद्धवजी, तुम्ही काय करू नका, मीच बोलतो. आणि आजच वृत्तपत्र बातमी आहे की गोपाळ शेट्टी बोलले की याला अधिकारी आणि अभियंते जबाबदार आहेत, नगरसेवकांचा संबंध नाही. मग एवढ्या सगळ्यांनी मिळून तुमचे दात घशात घातले, किती शिल्लक राहिले? त्याचा अक्कलदाड कशी नव्हतीच. अक्कलदाड असती तर बोलतच नसतात, पण अक्कलदाडचा पत्ताच नाही. नुसते जे काही दात होते ते घशात गेल्यानंतर पुन्हा फिरी हसतंय. बरं हसत त्यांना विचारलं कोणीतरी, अहो साहेब तुमच्या दाताला काय झालं म्हणजे ते दात कुठे गेले? दात आज दात अहो दिसत नाही. ते म्हणाले पारदर्शक आहेत दात. सरळ बोलकं झालेलं आहे, पण लाज लज्जा शरम काही नाही. बोलकं झालं तरी म्हणताय की पारदर्शक.
हे असे खोटे बोलणारे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लावून देणं हे मला वाटतं हा शिवरायाचा मोठा अपमान. शिवरायाचं जे काय आज्ञापत्र होतं की गरिबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, त्यात महाराष्ट्रामध्ये ह्यांचेच मंत्री गिरीश बापट परवा बोलले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्या काळात 65,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अनेक जनावर पाण्या वाचून तडफडून मेलेली आहे, म्हणजे ते जे बोलत आहेत त्यांना परस्पर उत्तर मिळत आहे. शिवसेनेला उत्तर देण्याची वेळच येत नाही. एवढी पुण्यही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या रूपाने शिवसेनेच्या मागे राहिल्यानंतर मला विजयाची चिंता नाही. जे पत्रकार मला विचारतात की उद्धवजी तुम्हाला या निवडणुकीत शत्रू कोण आहे, म्हटलं मी शोधतोय, शत्रू कोण दिसतच नाहीये. कोणीच शत्रू नाही. काँग्रेस राष्ट्रवादी संपलेले. भारतीय जनता पक्षाला शत्रू जर का मानावा तर त्यांच्याकडे काही सामुग्रीच नाहीये. मुंबई महापालिकेची काही माहिती नाही. जी कामं त्यांनी होर्डिंगवरती दाखवलेली आहेत ती राज्य सरकारची कामं यांच्या आधी काँग्रेसनी केली ती ते दाखवत आहेत. आणि मग पुढचा प्रश्न मला पत्रकारांनी विचारला की सध्या तुम्ही काँग्रेसची तारीफ करता, काँग्रेसच्या पंतप्रधानांची तारीफ करता, ह्याच्या मागे काय गुपित आहे. म्हटलं गुपित नाही, जे आहे ते सत्य आहे. कोणतेही तुम्ही होर्डिंग घ्या, मुंबईमधल्या होर्डिंगमध्ये शिवछत्रपतींचे आशीर्वाद हे तुम्ही विधानसभेलाही करून झाले. मग गेले 2-2.5 वर्षामध्ये त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही सत्तेवरती आल्यानंतर त्या शिवरायाच्या महाराष्ट्रासाठी काय काम केलं हे तुम्ही दाखवलं. तुम्ही दाखवण्यासारखं काहीच काम केलेलं नाही. मेट्रो आणू, आणि जो फोटो आहे तो मेट्रो भाजप सरकारने केलेल्या मेट्रोचा नाही, तो फोटो काँग्रेस सरकारने केलेल्या मेट्रोचा आहे की नाही तुम्ही मला सांगा. रेल्वेचे त्यांनी फोटो काढलेले आहेत, फोटो दाखवत आहेत. ती रेल्वे त्या भाजपने आणलेली आहे. रेल्वे खातं तुमच्याकडे जरी असलं तिकडे केंद्रामध्ये तरी सुरेश प्रभूंचे हात तोडत बसतात. आता त्यांच्याकडे अर्थसंकल्पही नाही. मग तुम्ही मुंबईसाठी केलं काय? केलेलं काही नाही. आणि मग आम्ही जे काही चांगलं काम केलेलं आहे, हॉस्पिटलमध्ये सुविधा दिलेल्या आहेत. राहुलनी मगाशी जे काही कामांची यादी वाचली, शाळा म्हटलं तर शाळेमध्ये आम्ही सुधारणा केली, व्हर्च्युअल सिस्टीम आणलेली आहे, टॅब दिलेल्या आहे. आरोग्यामध्ये केईएम मध्ये असेल, नायर मध्ये असेल, आजूबाजूच्या उपनगरातल्या हॉस्पिटलमध्ये असेल, ज्या काही आपण आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत त्यापैकी एकही सुविधा भाजपने दिलेली नाही, देऊच शकत नाही. आणि मग माहिती काही नाहीये. महापालिका जिंकायची कशी? प्रेमाने जिंका ना. ही इकडे एवढी जी काही जिवंत माणसं आलेली आहे, एक सुद्धा माणूस भाड्याने आणावा लागले नाही, स्वतःच्या पायाने चालत हक्काने आणि प्रेमाने आलेला आहे. पुस्तकं सुरू झाल्यात, पाठीकडे लोक उभी आहेत. ते काय उगाच येत आहे? 5 वर्षामध्ये केवळ 5 वर्षाच्या नंतर उद्धव ठाकरे सगळीकडे सभा घेत फिरतोय असाचा भाग नाही. रात्री मध्यरात्री रस्त्यांची कामं असतील, दिवसा डोळ्यात नाली सफाईचं काम असेल, गेले 20 वर्ष मी तर मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की तुम्ही जे काय आमच्यावरती घोटाळ्याचे आरोप करता, कधीतरी मध्यरात्री मुंबईच्या रस्त्यावरती उतरून खड्डा बुजवण्याचं काम कसं चालतं तुम्ही पाहिले. सुरुवातीच्या काळामध्ये मी सुद्धा नाल्यामध्ये म्हणजे काय ते जसे कामगार उतरतात तसं नाही, पण नाल्याच्या किनाऱ्यापर्यंत त्या चिखलामध्ये मी सुद्धा उतरलो होतो. तुम्ही तुमचे कपडे सांभाळता आजपर्यंत एका तरी नाल्यामध्ये उतरण्याची तुम्ही हिंमत नव्हे, थोडीशी जरा काहीतरी वृत्ती दाखवले. ज्या परिस्थितीमध्ये माझे सफाई कामगार काम करतात त्या सफाई कामगारांच्या पाठीवर कधीतरी कौतुकाची थाप मारले. जे पोलीस इकडे बंदोबस्ताला आहेत, या पोलिसांना सुद्धा काही या पोलिसांच्या भरोश्यावरती आपण निश्चिंत असतो. गणेशोत्सव असो, नवरात्रीचा उत्सव असो, भाऊबीज असो, दिवाळी असो, हे सगळे उत्सव आपण निर्विघ्नपणाने पार पाडतो. कारण फक्त आणि फक्त पोलीस त्यांची एक कर्तव्य तत्परता, त्यांची जी काही तत्परता असते त्याच्यावरती आपण बिंदास करतो. आणि माझ्या पोलिसांना विचारलं, मी काल सुद्धा बोललो, फक्त काय पोलीस आहेत बिचारे करू काय शकतात, हुकूम आला तशी वागतात. आणि म्हणून मी काल म्हटलं होतं असं की हे आपल्यासाठी मर मरतात आणि कधीतरी वरून हुकूम आला की आमच्या शिवसैनिकाला मार मारतात. बरोबर ना? तर त्यांना म्हटलं जरा सांभाळून घेत, असं करू नका. पण तुमचा हा अपमान आहे. मुंबईचा पाठलाग केलं, गृहमंत्री तुम्ही आहात, मुख्यमंत्री तुम्ही आहात.
रस्त्यावरती खड्ड्यामध्ये जर का घोटाळा असेल तर मग जबाबदार कोण? कारण गोपाळ शेट्टी बोलले त्याच्यामध्ये अभियंते आणि अधिकारी जबाबदार आहेत. म्हणजे अधिकारी हे तुमचेच आहेत. आयुक्त नेमण्याचं काम तुम्ही करता, त्यांच्या सोबतचे अतिरिक्त आयुक्त हे तुम्ही देता. आमच्या समोर फक्त आम्ही काय करतो, आमचा वचननामा जो आहे त्याचा पाठपुरावा करतो की इकडे हे काम आम्ही वचन दिलेलं आहे, हे काम झालंच पाहिजे. मग त्याची बजेट प्रोव्हिजन आयुक्त करतात, प्रस्ताव बनवला जातो. त्या प्रस्तावाच्या नुसार हे काम कोण करू शकतं त्याच्यानुसार कॉन्ट्रॅक्टरची यादी केली जाते. ब्लॅक लिस्टेड कोण असेल, काम करण्याची ताकद कोणाची आहे हे सगळं प्रशासन ठरवतं आणि मग ते टेंडर भरून त्या सुद्धा असतात. स्वतः आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त असतात आणि विशेष म्हणजे पत्रकार असतात. पत्रकारांच्या समोर आणि सगळ्यांच्या समोर निविदा उघडली जाते. त्याच्यात जो कोणी लोएस्ट असेल त्याला ते काम दिलं जातं. हे सत्य आहे. जे पत्रकार इकडे बसलेले तिथे जात असतील, मी बोलतोय खोटं असेल तर इथे तुम्ही सांगा उद्धव ठाकरे खोटं बोलतोय. म्हणजे काय पारदर्शकता नाहीये. आणि त्याही पुढे जाऊन सांगू, आयुक्त असतील किंवा इतर अधिकारी असतील त्यांची जी काही नोटिंग असतात शेरे असतात ते ऑनलाईन जातात वेबवरती, वेबसाईटवरती. मग मला पारदर्शकता सरकारची पाहिजे. राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होते. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोधी पक्ष नेता पाहिजे कारण त्याला सुद्धा कॅबिनेटचा दर्जा असतो. हवाय की नको तुम्हाला? बरोबर ना? मग कोणी असेल तो किती काय कुवतीचा हा प्रश्न आलाही का, पण विरोधी पक्ष नेता पाहिजे, पत्रकार बसले पाहिजे. आणि जसं इकडे आयुक्त येतात तसे तिथे लोकायुक्त हे बसलेच पाहिजे. पहिली तुमची पारदर्शकता तुमच्यापासून सुरू करा आणि मग तुम्ही ती इतरांवरती करा. सगळ्याच गोष्टीला काही आम्ही जबाबदार नाही. किंबहुना भ्रष्टाचार जर का म्हटला तर भ्रष्टाचार अनेक वेळेला आमच्यावरती आरोप झाले. तरी देखील 20 वर्ष ही थोडी थोडी नाहीये. मुंबईकरांनी भगव्यावरती विश्वास ठेवला, शिवसेनेवरती ठेवला. दुर्दैवाने तुम्ही आमच्यासोबत होता म्हणून तुम्हाला तिकडे येता आलं, नाही तर तुम्ही आलाच नसता. 85 साली आपण जिंकलो. 85 साली महापौर शिवसेनेचे होते. 85 ते 92 एकटी शिवसेना लढलेली आणि एकटी शिवसेना मुंबईमध्ये जिंकली होती. मुंबई जिंकली होती. एकट्या शिवसेनेची ताकद होती. आणि त्याच्यानंतर मग आपण ते हिंदुत्व असेल, आणखीन काही विषय असेल, युती करत बसलो आणि खरंच 25 वर्ष आपली चढून गेली. नाहीतर आजचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा एकटीचा मुख्यमंत्री असता, एकट्याचा मुख्यमंत्री असता. 25 वर्ष झाली, ही चूक झाली. कधीतरी चूक लक्षात आल्यानंतर ती चूक पुन्हा पुढे घेत राहणं हे माझं काम नाही, माझ्या रक्तात नाही. म्हणून मी त्या दिवशी निर्णय घेतला आणि यापुढची वाटचाल ही शिवसेना एकटी करेल. पुढच्या सर्व निवडणुका ही एकटीच्या ताकदीवरती शिवसेना लढणार नाही, शिवसेना जिंकेल. किती काळ तुम्ही पांगुळ गाड्यात बसणार? बरं, त्यांचा उपयोग तर काही नाही. युती म्हटल्यानंतर जो वचननामा आपण तुम्हाला दिलेला आहे की जे तुम्हाला सांगितले की 500 फूट असेल, आरोग्य सेवा असेल, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट मी कशात दिली की महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या सेवेत प्राधान्याने नोकरी दिली जाईल. हे माझं शिवसेनेचं वचन आहे. होऊ देत, त्या मुलांना अभियंते येऊ देत. अनेक मोठी माणसं मध्ये येऊन भेटतात आणि मला सांगतात की उद्धवजी, माझं प्राथमिक शिक्षण हे महापालिकेच्या शाळेत झाले. माझ्या महापालिकेच्या शाळेचं शिक्षण हे कोणत्याही परिस्थितीत त्याचा दर्जा कमी नाहीये. तो दर्जा दुसऱ्या कोणत्याही शाळेच्या बरोबरीचा आहे. किंवा मला त्याच्यापेक्षा तो वरती न्यायचा आहे. तो येत्या 5 वर्षात क्रीडामंडळ येणारच. आणि हे करत असताना मला संताप का आला की मुंबई तुम्हाला जिंकायचे कारण उपरवालीची मर्जी. वरती त्यांची जे कोण बसले, काल मी तुम्हाला सांगितलं की युती तुटल्याचा आनंद मला काल झाला. तो एवढ्यासाठी झाला की जसं आपल्या बॅनरवरती असतात शिवसेना प्रमुख आहेत, मग माझाही फोटो आहे, आदित्य असेल, स्थानिक आपले नेते असतील, आणखी कोणी असतील, युती असती तर त्यांचे फोटो इकडे लागले असते आणि युती असती तर माझाही फोटो उल्हासनगरमध्ये लागला असता. पण युती तुटली ह्याचा मला आनंद एवढ्यासाठी झाला कारण उल्हासनगरचे जे काही त्यांचे बॅनर आहेत त्याच्यामध्ये मोदी, शहा, कलानी आणि बाजूला उद्धव ठाकरे. मी एका माळ्यातला मणी नाही आहे त्यांचं. हे शहा, मोदी, कलानी एका माळेचे मणी आहेत. ते एका माळेचे मणी तिकडे सोबत असतील, पण त्यांच्याबरोबर मला जी सुबुद्धी झाली
खरंच मला खूप बरं वाटलं, मोकळं वाटलं की अरे मोदीच्या आणि कलानी बरोबर माझा फोटो छापला गेला नाही. हे एवढी मोठी पुण्याही माझे मागे उभे आहे, जसं त्यांच्या बरोबर माझा फोटो आला असता तुमचं काय समज झालं असतं. काय टाईपची आणि काय लायकीची माणसं ते तुम्हाला माहिती आहे. मोदींची जी काय बडबड चाललेली आहे, खरं पंतप्रधान म्हणून कारभार त्यांनी करायला पाहिजे. कारभार न करता ज्या धमक्या देत सुटलेले आहेत. मला आज एकाने विचारलं की पंतप्रधान म्हणतात की म्हणजे ते विरोधकांना उद्देशून बोलले की तुमची तोंड बंद करा, तुमच्या सगळ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे. म्हणजे कुंडल्या सगळ्यांचे असतात, ज्याचा ज्याचा जन्म होतो त्याच्या कुंडल्या असतातच. मोदींचा सुद्धा जन्म झाल्यामुळे मोदींची कुंडली आहे आणि त्या कुंडलीमध्ये शिवसेना प्रमुख मागे उभे राहिले नसते तर किती शनी आले होते ते त्यांनी आठवलं तरी मला नाही वाटतं ते पुन्हा कोणाला धमक्या येतील. तर त्यावेळेला शिवसेना प्रमुख त्यांच्या मागे उभे राहिले. याचा संपूर्ण देशामध्ये अशी एक लाट चालली होती की मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ. अटलजी सुद्धा बोलले होते की राजधर्म का पालन करना होगा. चंद्रबाबू बोलले होते की मोदी हटाओ. जे कोणी सहकारी किंवा जमलेले होते सगळे म्हणत होते की मोदी हटाओ. आणि मला आठवते अशीच एक आपली शिवाजी पार्कला सभा होती. महापौर बनल्यावरती शिवसेना प्रमुख मी होतो, प्रमोदजी होते, गोपीनाथजी होते आणि अडवाणीजी आले होते. मग चहा वगैरे झाल्यानंतर अडवाणीजी शिवसेना प्रमुखांना म्हणाले की बाळासाहेब मुझे आपसे कुछ बात कहेगी. मग आम्ही साहजिकच आम्ही उठून बाहेर गेलो आणि मग त्यांनी बाळासाहेबांना सांगितले कारण बाळासाहेबांनी जाहीर सभेत सांगितलं. अडवाणीजीने बाळासाहेबांना विचारले नरेंद्र के बारे में आपकी क्या राय है. तो राय का मतलब क्या चाहते हैं. नहीं सब लोग बोल रहे मोदी हटाओ, क्या करे. आणि तेव्हा शिवसेना प्रमुख बोले की मोदी को नहीं हटाना, मोदी गया तो गुजरात गया. त्यावेळेला जर का शिवसेना प्रमुख त्यांनी सगळ्यांच्या हो मध्ये हो बोलले असते तर कुंडलीचं काय झालं असतं, वेळेची पुरी. हे अशी माणसं तुम्हाला तुमच्या नशिबाने सगळं मिळालेलं आहे. त्या नशिबाने तुम्ही देशाला काहीतरी द्या. धमक्या काय देतात. धमक्या तर कोणी देतात आणि ते धमक्या देणारे तुम्ही पक्षात घेतलेले आहे. जिथे जिथे म्हणजे परिवर्तन तर होणारच, परिवर्तन तुम्ही करता आहात. पोलिसांना आता काय तणावाखाली काम करावं लागत असेल मला कल्पना नाही, कारण जो त्यांच्या ब्लॅकलिस्टवर आहे तो भाजपच्या व्यासपीठवर आहे. एक जमाना होता ना, नक्की होता की भाजप म्हटल्यानंतर सगळ्यांना असं वाटत की साधन सूचित असलेला पक्ष. मग ते परिवर्तन, परिक्रमा वगैरे असे सगळे शब्द वापरणार पक्ष सैद्धांतिक. आता तुम्ही जे काही करतात त्याला सैद्धांतिक आधार काय आहे. सैद्धांतिक आधार की गुंड पक्षामध्ये घ्या, व्यासपीठावर घ्या. काल परवाकडे जो एक त्यांनी आणखी माफिया देखील लँड माफिया उत्तम जानकर त्याचं नाव आहे. उत्तम जानकर त्यांनी देवस्थानची जमीन हडप केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. बरं, विशेष म्हणजे ज्या वेळेला हा विषय विधानसभेत आला होता तेव्हा देवेंद्र फडणवीसच बोलले होते की आहे याच्यामध्ये तथ्य आहे. मग मुख्यमंत्रीजी जानकर भी आप अनजान क्यों हो. तुम्हाला माहिती आहे ना कसा टाईपचा तो माणूस आहे का. तुमच्याकडचे कार्यकर्ते संपले. कोणी कट्टर, जसं इकडे कट्टर शिवसैनिक जमलेला आहे तसं कोणी कट्टर भाजपचा कार्यकर्ता शिल्लक नाही राहिला. गुंड तुम्हाला लागतंय. आणि म्हणून हेही मी त्यांना आव्हान देतोय की तुमची जर का पुढची चाल अशी असेल की तुम्ही म्हणजे मगाशी काय झालं, सहज बोलता बोलता एक कोणतरी बोललं की खरं म्हणजे जी मेट्रो होते ती भूमिगत व्हायला पाहिजे जमिनीखाली. म्हटलं करू शकतं, कारण जेवढे कोणी भूमिगत होते ते भाजपात गेले, ती जमीन रिकामी झाली. आता जे काही भूमिगत झालेले होते ते सगळे गुंड भाजपात गेल्यामुळे आधीच त्यांनी पोकळ करून ठेवले. त्याचं मेट्रो न्यायला काय हरकत नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या मनात जर का असं असेल की सगळे गुंड आपण घ्यायचे आणि उद्या राज्य कारभार करायचा तर याद राखा तुमच्या एकाही गुंडाकडनं महाराष्ट्रातल्या माता भगिनींचा अपमान झाला तर त्याचा हात आणि तिथे उचलून तुमच्या हातात देऊ. जागेवर शिल्लक ठेवणार नाही. तुमचा गुंड सरकारी गुंड म्हणून आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करेल तर जो गुंड माझ्या माता भगिनीवरती हात टाकेल किंवा त्याची छेडछाड करेल त्याला भर असते त्याचा हात उकळून तुमच्या हातामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. तेवढे वाद तुला माझ्या जीवाकडे जिवंत आहे. आणि गुंड घेऊन तुम्ही सैनिकाच्या अंगावर येऊ नका, कारण सैनिकच असतो. सैनिकाला मर्दपणा शिकवावं लागत नाही, तो त्याच्या रक्तामध्ये असतो आणि ते रक्त आम्हाला शिवसेना प्रमुखांनी आमच्या शरीरात ठासून धरलेलं आहे.
जर गुंड घेऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर मग मी विनंती करेन, पोलिसांना बाजूला ठेवा आणि होऊ द्या मुकाबला, आमची तयारी आहे, उद्याची थोडा आमची तयारी आहे. निवडणुकीच्या दरम्यान याच गुंडांचा वापर करून तुम्ही मतदारांना घाबरून तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही निवडणूक बाजूला ठेवून पहिला गुंडांचा बंदोबस्त करू आणि मग आम्ही मुंबई जिंकू. पण माझा आता त्यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे आणि कदाचित त्याचंच सुतोवाच म्हणून त्यांनी मुंबईची तुलना पाटणाशी केली की काय, हा आता मला एक विचार माझ्या मनात आलाय की त्यांना ते गुंड आपल्या अंगावर सोडायचे आणि जर का काही त्याच्यातनं घडलं तर बघा मी बोलत होतो मुंबईचं पाटणा केलेलं आहे. हे सुतोवाच त्यांनी त्याच्यामुळेच केली की काय. आणि पोलिसांना सुद्धा सांगतो की तुम्ही जनतेचे सेवक आहात, सरकारचे किंवा मुख्यमंत्र्यांचे सेवक नाही. कृपा करून तसे वागू नका. तुम्ही वागत नाही, तुमच्यावर माझा भरोसा आहे, तुमच्यावर माझा विश्वास आहे. पण गुंड म्हणजे सगळे शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. काढा गुंडांची यादी काढा आणि 92-93 साली ज्या शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांची मुंबई वाचवली आणि ती मुंबई वाचवताना श्रीकृष्ण आयोगाने जेवढे ठपके आमच्या शिवसैनिकावरती ठेवले त्या सगळ्यांमध्ये एक तरी भाजपचा कार्यकर्ता होता ते मुंबई वाचवताना ऍक्च्युअली केसेस झाले. ज्या काही केसेस आहेत त्यांचाही तुम्ही आढावा घ्या. मुंबई वाचवताना ज्यांनी मर्दपणा दाखवला होय त्या केसेस आमच्या शिवसैनिकावरती जरूर आहेत आणि उद्या पुन्हा जर का मुंबई वाचवण्याची परिस्थिती आली निर्माण झाली तर अशा केसेस आम्ही पुन्हा आमच्या अंगावरती घेऊ. ते गुंड वेगळे आमचे सैनिक आहेत आणि या सैनिकांच्या नादाला लागू नका आणि खोटं बोलून मुंबई जिंकण्याचा प्रयत्न करू नका. तुमची खोटी डाळीचं ते त्यांनी त्या शोभाताईने विचारलं तरी कळेल की डाळ कशी शिजते आणि डाळ कशी फसते. शोभाताईकडे विचारत डाळीचा जो प्रकार घडतात त्यांना विचारा. तर तुमची डाळ तुमच्याकडे शिजवा, मुंबईमध्ये तुमची डाळ खोट्याची डाळ शिजणार नाही. आणि म्हणून ही जी काही निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या रोजच्या आयुष्याची, रोजच्या सेवा सुविधांची आणि गेली 50 वर्ष मी प्रत्येक सभेत सांगतो की प्रत्येक गल्लीमध्ये आता मंडळ आहे. आहेत ना मंडळ, इकडे सुद्धा बरीच मंडळ आहे. बहुतेक सगळी शिवसैनिकांची आहे. बहुतेक सगळीकडे शिवसैनिक. गणपती मंडळ असो, नवरात्र मंडळ असो, मग त्याच्यामध्ये कधी साई भंडारा होतो, कधी सत्यनारायणाची पूजा होते. या सगळ्या पूजेला तीर्थप्राशन करायला भाजपने येतात. पण रक्तदान करण्याची वेळ येते तेव्हा फक्त शिवसैनिक येतो, दुसरा कोणी येत नाही. मग नातं कोणतं महत्वाचं, तीर्थाचं नातं की रक्ताचं नातं? रक्ताच्या नात्याला लागणार, हा संपूर्ण परिसर मला भगवा करून देणार. कोणी इकडे आलंय खोटं बोलून गेले फसणार निश्चय. ठीक आहे, एवढा जर तुम्ही निश्चय करणार असाल तर मी तुम्हाला वचन देतोय शिवरायाच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबासाहेब मा आहे ती जी सेवा अविरतपणाने गेली 20-50 वर्ष शिवसेना तुमची करत आली ती याही पुढे केवळ पुढची 5 वर्ष नाही तर आणखीन पुढची 50 वर्ष शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं वचन देऊन खूप मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.